कर्नाटकच्या मंगळूरू येथील किन्नीगोली भागातील घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। आई आणि लेकीच्या नात्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही, कारण लेकीसाठी आई जीवाचं रान करत असते, तर आईसाठी लेकही जीवाची बाजी लावते। हेच एका रस्ते अपघातातून लेकीनं आईसाठी केलेली धावपळ पाहून नेटिझन्सने या शाळकरी मुलीचं कौतुक केलंय। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून रस्ते अपघातात एका ऑटो रिक्षाखाली चिमलेल्या आईला वाचवण्यासाठी लेकीनं धावाधाव केले। विशेष म्हणजे रिक्षाचे वजन आपल्याला पेलेल का, रिक्षा आपल्याला उचलली जाईल का या प्रश्नांचा कुठलाही विचार न करता आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि आईच्या अंगावर पडलेली रिक्षा बाजूला केली। त्याचवेळी बाजूला असलेल्या काही स्थानिकांनीही मदतीसाठी धाव घेतल्याचं या व्हिडिओतून पाहायला मिळतंय। ट्यूशन क्लासवरून आपल्या मुलीला आई घरी घेऊन येत असताना हा अपघात झाला। यावेळी रस्ता ओलांडताना पाठीमागून जोरदार वेगाने आलेल्या रिक्षा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मुलीची आई रिक्षाखाली आली होती। विशेष म्हणजे रिक्षा पूर्णपणे मुलीच्या आईच्या अंगावर पडली होती। मात्र आईच्या अंगावर पडलेली रिक्षा पाहताच लेक वाघिणीसारखी धावत गेली। आदिमाया आदिशक्तीप्रमाणे लेकीने आपल्या दोन्ही हातांनी रिक्षा उचलण्याचा प्रयत्न केला। जोर लावून तिने रिक्षा उचलली देखील। तितक्यात बाजूला असलेल्या स्थानिकांनी धावधाव करत आईला रिक्षा खालून बाजूला काढले। सुदैवाने तत्परता दाखवल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। अपघातात आईला किरकोळ जखम झाली आहे, मात्र आईसाठी लेकीने केलेल्या धावपळीची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे। नेटिझन्सकडून मुलीचं जोरदार कौतुक केलं जात आहे। सदरील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून रिक्षाच्या धडकेत आई जमिनीवर कोसळली आणि तिच्या अंगावर रिक्षा पडल्याचं पाहायला मिळतंय। मात्र तत्काळ वाघिणीच्या वेगाने लेक धावत येऊन आपलं हत्तीचं बळ लावत आईच्या अंगावर पडलेली रिक्षा बाजूला करते। दरम्यान सोशल मीडियावर या लेकीच्या कृत्याचं आणि प्रसंगावधानतेचं कौतुक होत आहे। नेटिझन्सकडून मुलीने आईसाठी केलेली धडपड आणि आई लेकीमधील नात्यांचे बंध याचं वर्णन करत लेकीला सॅल्यूटही केला जातोय। तसेच ही शाळकरी मुलगी कौतुकास पात्र असल्याचंही बोललं जात आहे।